नमस्कार मित्रांनो, दिनांक 20 मे 2026 पहाटेची वेळ. जगभरातील हजारो कर्मचारी नेहमीप्रमाणे आपला दिवस सुरू करण्याच्या तयारीत असतात. पण अचानक त्यांच्या इनबॉक्समध्ये एक ईमेल येतो आणि तो ईमेल त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरतो. कारण त्या एका मेलमध्ये तब्बल 8,000 कर्मचाऱ्यांना तातडीने कामावरून कमी करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली असते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मेल वाचल्यानंतर काही क्षणातच त्या कर्मचाऱ्यांचा कंपनीच्या सर्व सिस्टीमवरील ऍक्सेस बंद करण्यात येतो. ईमेल अकाउंट बंद, ऑफिस बॅच बंद, कंपनीचे सर्व डिजिटल ऍक्सेस बंद. एका क्षणात नोकरी संपते. आज जाणून घेऊया ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे. नमस्कार, मी आदित्य थोरे आणि तुम्ही पाहत आहात द फ्रीडम कॉलम. मेटा म्हणजेच फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मालकी असलेल्या कंपनीने तब्बल 8,000 कर्मचाऱ्यांना एका साध्या ईमेलद्वारे कामावरून काढली आहे. ही संख्या छोटी नाही. ही कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येच्या जवळपास 10% इतकी आहे. म्हणजे हजारो लोक एका दिवसात बेरोजगार झाले. ही प्रक्रिया 20 मे 2026 रोजी सुरू झाली. पहाटे सिंगापूर वेळेनुसार साधारण 4 वाजता कर्मचाऱ्यांना ईमेल करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ब्रिटन, अमेरिका आणि इतर देशातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्थानिक वेळेनुसार हे ईमेल पाठवण्यात आले. पण या ईमेलचा मजकूर पाहून अनेक कर्मचारी हादरून गेले. ईमेल अतिशय थंड, औपचारिक आणि सरळ होता. त्यात लिहिले होते, दुर्दैवाने आजच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून तुमची भूमिका समाप्त करण्यात आलेली आहे. आणि यानंतरचे वाक्य तर आणखी धक्कादायक होते. जर तुम्ही सध्या ऑफिसमध्ये असाल तर कृपया तुमच्या डेस्कवरील वैयक्तिक वस्तू गोळा करा आणि घरी जा. कल्पना करा, ज्या कंपनीसाठी एखाद्या व्यक्तीने अनेक वर्ष काम केले, त्या कंपनीकडून फक्त एका ईमेलमध्ये नोकरी संपल्याची माहिती मिळते. ईमेल पाठवल्यानंतर लगेचच संबंधित कर्मचाऱ्यांचे कंपनीचे ईमेल अकाउंट, आयडी बॅच आणि सर्व डिजिटल सिस्टीम ऍक्सेस बंद करण्यात आले. म्हणजे कर्मचारी प्रतिक्रिया देण्याआधीच त्यांचा कंपनीशी असलेला संपर्क पूर्णपणे तोडण्यात आला. कंपनीने आधीच कर्मचाऱ्यांना त्या दिवशी घरून काम करा असे सांगितले होते. यामागचे कारणही चर्चेत आहे. ऑफिसमध्ये कोणीही एकमेकांना रडताना, निराश होताना किंवा मानसिक तणावात पाहू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात. आता प्रश्न आहे, इतकी मोठी छाटणी का करण्यात आली? मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या मते कंपनीला आणखी कार्यक्षम बनवणे आवश्यक आहे. कारण सध्या कंपनीचा सर्वात मोठा फोकस आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. मेटा यंदा AI क्षेत्रात तब्बल 125 ते 145 अब्ज डॉलर इतकी प्रचंड गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीने आधीच सुमारे 7,000 कर्मचाऱ्यांना AI टिप्समध्ये बदल दिले आहे. तर जवळपास 6,000 नवीन भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. म्हणजेच एक कंपन्या आता पारंपरिक कामांपेक्षा AI आधारित कामांवर अधिक भर देत आहे. मित्रांनो, ही बातमी फक्त मेटापुरती मर्यादित नाही. आज संपूर्ण टेक इंडस्ट्री एका मोठ्या बदलातून जात आहे. AI मुळे अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत. पण त्याच वेळी हजारो पारंपरिक नोकऱ्यांवरील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेष म्हणजे कंपनी आर्थिकदृष्ट्या तोट्यात नाही. नफा चांगला असतानाही कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात छाटणी केली जात आहे. यामुळे एक प्रश्न निर्माण होतो, भविष्यात कंपन्या अधिकाधिक AI वर अवलंबून राहिल्या तर सामान्य कर्मचाऱ्यांचं काय? काही लोक म्हणतात की AI मुळे काम अधिक वेगाने आणि स्वस्त होईल. तर काहींचे मत आहे की यामुळे रोजगाराच्या संधी कमी होतील आणि कॉर्पोरेट जग आणखी कठोर बनेल. तुम्हाला काय वाटते? AIच्या युगात अशा मोठ्या प्रमाणातील छाटण्या योग्य आहेत का? की कंपन्यांनी कर्मचाऱ्यांबद्दल अधिक संवेदनशील भूमिका घ्यायला हवी? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या, गंभीर आणि सखोल बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी आदित्य थोरे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.